नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा को प्रेझेंटेड बाय रामबंधू अचार आणि पापड, को पॉवर्ड बाय चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चितळे डेअरी आणि ट्रिनिटी अकॅडमी पुणे. पार्टनर्ड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स, रमी सर्कल, महाऊर्जा, मोबिलिटी पार्टनर शाईन, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. विपत्ति जब भी आती है कायर को ही दहलाती है, शूरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं धीरज खोते, विघ्नों को गले लगाते हैं, कांटों में राह बनाते हैं. राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांच्या या ओळी महाराष्ट्रातल्या ज्या नेत्याला अगदी चपखल लागू होतात ते नाव म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. शरद पवार ही 6 अक्षरं गेली 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. 6 दशकांपूर्वी काटेवाडीतून सुरू झालेला हा प्रवास अनेक काटेरी वळणं घेत पुढे पुढे चालत राहिला. या मार्गावरती अनेक काटे पेरले गेले, काही तर अगदी अंगणातच होते. हे काटे कधीतरी पायातही रुतले, पण शरद पवारांची पावलं कधीही थांबली नाही. असं म्हणतात की मोठ्या वृक्षांच्या छायेत लहान झाडं वाढत नाहीत, पण या समजुतीला छेद देत वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांच्या कन्या अर्थात सुप्रिया सुळे यांनीही राजकारणाचा हाच काटेरी रस्ता निवडला. वडिलांचं बोट धरून राजकारणात आलेल्या सुप्रिया सुळे आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय पटावर उभ्या राहतात. खासदार असलेले वडील आणि खासदार असलेली त्यांची ही लेक पहिल्यांदाच आमच्या कट्ट्यावर आली आहे आणि त्यामुळे हा कट्टा कसा रंगतो याची तुमच्या इतकीच आमच्याही मनात उत्सुकता आहे. त्यामुळे फार वेळ न दवडता कट्ट्याला सुरुवात करूया. सर आणि तुम्हा दोघांचंही कट्ट्यावर स्वागत. कट्ट्याला सुरुवात करूया. साहेब, ह्या ज्या गप्पा आहेत, हा जो कट्टा आहे आता 12 वर्ष याला पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं आम्ही ह्या महाकट्ट्यांचे कार्यक्रम करतोय. आणि कदाचित मला माहिती नाही की तुम्ही दोघंजण असे मुलाखती किंवा अशा तुमच्या किती झाल्या आहेत एकत्रितपणानं, पण आम्हाला खरं तर राजकारणाच्या पलीकडं तुमच्या दोघांमधलं नातं जाणून घेण्याचाच प्रयत्न या कार्यक्रमातून, या मुलाखतीमधून करायचा आहे. आत्ता प्रज्ञानं सुरुवात करताना सुप्रियाताईंबद्दल मोठ्या वृक्षाखाली आणखीन मोठं होत असलेलं एक झाड अशा स्वरूपाचा केला. तुम्ही सुप्रियाताईंना खूप म्हणजे जे काही वाढताना बघितलं आहे, पण आपण राजकारणात जावं, राजकारण करावं याच्याबद्दल असं कधी फॉर्मल तुम्ही विचारलं होतं की आता मी करावं का, काही असं काही झालं होतं? ही एका म्हणजे माझ्या आई आणि वडील हे पूर्ण ऑपोजिट आहेत. माझ्या आईला राजकारण अजिबातच आवडत नाही आणि माझ्या वडिलांना फक्त राजकारण आवडतं. त्याच्यामुळे मी एक पूर्ण आयुष्य कॉन्ट्रडिक्शन्समध्ये जगलेले. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या डायनिंग टेबलवर बाबा करत असतात की खासदारकी कशी लढायची, आमदारकी कशी लढायची, तर ते केलं असतं तर माझ्या आईने तो चमचा काढून घेतला असता. त्यामुळे आमच्या डायनिंग टेबलवर कधीच राजकारणाची चर्चा होत नाही आणि हे बाळकडू वगैरे कॉन्सेप्ट आमच्या घराला लागवत नाही. त्याच्यामुळे लोक जेव्हा असं आमच्याबद्दल बोलतात तर मला कसं कौतुक वाटतं की यांना काय वाटतं आम्ही काय बोलतो डायनिंग टेबलवर. किंवा आम्ही 24 तास स्कीमिंगच करत असतो की आता राज्य कसं आणायचं, इलेक्शन कसं लढायचं, कारखाना, पंचायत समिती, असं काही नसतं. काय की आम्ही दोघं काय बोलतो, एकतर ते ऐकतात मी बोलते, दिस इज एव्हिडेंट. म्हणजे विषय काय असतात, म्हणजे बाळकडू केले नाही, पण म्हणजे की बाबांना वाटतं की अरे आपल्या मुलीने असं वाचलं पाहिजे किंवा काय असतं, म्हणजे आम्हाला खरंच उत्सुकता आहे. गप्पा काही असू शकतं. तुझ्या तिच्या वाचनात काय आलं किंवा माझ्या वाचनात काय आलं त्याच्या संबंधीची चर्चा होऊ शकते. एकतर बाबा खूप लवकर उठतात, मी ते 6-6:30ला उठतात, मी 7 वाजता उठते. मी गेल्यानंतर पहिलं दिवसभराचं पहिलं आमचं संभाषण, आम्ही काय लगेच गुड मॉर्निंग वगैरे असं एकमेकाला काही म्हणत नाही, पण पहिलं संभाषण असतं. तोपर्यंत बाबांचा पहिला पेपर वाचून झालेला असतो. त्याच्यामुळे ते गेल्यावर पहिला तो असा हातात देतात, म्हणजे की आता गेट ऑन विथ इट. आणि मग 1-2-3 असे पत्रकार आहेत, त्यांना आम्ही दोघं रोज फॉलो करतो. त्यामुळे जर मी वाचून गेलेले असतील त्यांच्या खोलीत तर पटकन त्या अग्रलेखाची चर्चा. एक सेकंड, डायलॉग पण तुमच्या दोघांमध्ये मिळून एकच पेपर घेता का तुम्ही? दिल्लीच्या घरात एकच, अच्छा, बाकीच्या घरांमध्ये 2. हां, कारण मी म्हटलं की नाहीतर तेही परत पुणेरी पद्धतीनं की दोघांमध्ये मिळून. चांगले असतात लोक, असं काय बदनामी करते आमच्या आईची आणि माझ्या मतदारसंघाची. पण साधारणपणे सकाळचं आमची जी भेट होते रोज, जेव्हा केव्हा आम्ही भेटतो
म्हणजे मग नगरला असलो तरी तसंच, कोल्हापूरला असलो, दिल्ली कुठे असलो, वर्तमानपत्र हा सकाळचा आमचा कनेक्टिंग पॉईंट आहे. म्हणालात की साहेब म्हणतात राजकारण आणि आई म्हणतात की नाही, तर तुमचं कन्व्हिक्शन किंवा तुम्ही कोणत्या बाजूला जाता? नाही, सकाळी काही विषयच नसतो, कारण का सकाळचे पहिले 3 तास माझ्या आईला बोललेलंच आवडत नाही. त्याच्यामुळे 7 ते 10 आम्ही दोघंच बोलतो, तोपर्यंत आईचा काही रोल नसतो. त्याच्यामुळे आम्ही पटकन सकाळी आमचं राजकारण बोलून घेतो. अजून एक प्रश्न त्या वर्तमानपत्रांना जोडून आहे की या वर्तमानपत्रांमध्ये सामना असतो का, म्हणजे ज्यावर चर्चा? आम्ही सगळ्या पण आमचा पहिला दोघांचं एक मराठी वर्तमानपत्र कॉमन आहे, त्यामुळे बहुतेक सामना चांगला लेखी असेल ना. हल्ली अमेरिकेत काही फारसं लक्ष द्यावंसं वाटत नाही. आणि त्याचं कारण माझ्या आयुष्यातला एक काळ असा होऊन गेला की ती दवाघ करणे, गोविंद करत त्याचा जाते गावागाजी, म्हणजे काही घडलं तर आज गोविंदांनी काय लिहिलं हे औत्सुक्य असायचं बघायला. हल्ली ते काही फारशी गोष्ट नसते. म्हणजे आत्ता गोविंदरावांचा तुम्ही उल्लेख केलात, पण एक काळ मधला असा टप्पा होता 90च्या दशकातला की जेव्हा गोविंदरावांनी सातत्यानं खूप तुमच्या विरोधामध्ये ते लिहित राहिले. म्हणजे मुद्दा काही असला तरी ते शेवटी यायचा आणि ते टीका करायचे. तर त्यावेळेला तुमच्या कुटुंबामध्ये, कारण तुम्ही गोविंदरावांचे एवढे त्यांच्या शब्दाला महत्त्व देणारे, आणि तर त्यावेळेला कुटुंबामध्ये काय त्याला कसं घेतलं जात होतं? त्यांच्याबद्दलची आस्था औत्सुक्य जे कुटुंबासोबत ते सहजपणे झाली. आणि त्यांचं लिखाण म्हणजे हे खरं आहे की त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मला धरून थकता येईल तितकं जास्तीत जास्त ठोकलं सुद्धा. पण त्याच्याशिवाय अन्य विषयाचं त्यांचं लिखाण हे नक्की वाचनीय असायचं आणि त्याचा एक समाधान असायचा. त्यामुळे त्यांनी काही लिहिलं त्याची फारशी चिंता कधी वाचायची. पण त्यांना नाही, पण असं आहे की त्यावेळेला तुम्ही अगदीच लहान तरुण होता, तर ते त्यावेळेला तुम्ही वाचत होतात का, म्हणजे मराठी वर्तमानपत्र अग्रलेख, आणि मग त्यावेळेला भयंकर राग येणं वगैरे की अरे माझ्या बापाबद्दल असं कसं लिहिलं जाते? अशी खूप, म्हणजे माझं बरंचसं आयुष्य तसंच गेलं. पण एक मला वाटतं त्याचं थोडंसं क्रेडिट माझ्या आईला पण गेलं पाहिजे की आपल्या वडिलांवर टीका केली आहे म्हणून आपण त्याचा काही फार वाईट वाटून घ्यायचं, कारण का आपले वडील पब्लिक फिगर आहे. त्यामुळे चांगलं आणि वाईट दोन्ही लोक लिहित राहणार. त्यामुळे ते त्या काळात, आणि एवढा सोशल मीडिया किंवा तेव्हा एवढा इम्पॅक्ट नसायचा. सकाळचा एक पेपर झाला की विषय संपायचा, ते काय दिवसभर हॅमर होत राहायचं नाही की असं झालं. त्यामुळे तो काळ वेगळा होता. ठीक आहे, एक छोटी गोष्ट झाली पुढे आई पेंट ऑन. आणि लोक पण, मला असं वाटतं समाजही वेगळा होता. शाळा कॉलेजमध्ये आता जशा पटकन कॉमेंट्स येतात वगैरे, तसं काहीच नव्हतं. पण साहेब असं आहे की आता तुम्हाला एकच मुलगी, आणि मग ज्या वेळेला असं एकच अपत्य असतं, एकच मूल, तर जेव्हा एकच मूल असतं तेव्हा कुटुंबामधल्या म्हणजे सगळ्या त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा त्या एका मुलावर केंद्रित होतात, आई आणि बाप दोघांच्याही. तर मग तुम्हाला की आता ही आपली 10 वर्षाची मुलगी बॅनर्जींशी एवढं वाद संवाद करते आहे, तर मग तिनं पुढं वकील व्हावं किंवा तिनं काहीतरी IPS IAS असं काहीतरी व्हावं, तुम्हाला काय वाटत होतं, काय व्हावं आपल्या मुलींना? तिला जे हवं, तिला जे आवडतं ते करावं, याचा वेळ अजिबात नाही. पण तुम्हाला काहीतरी वाटत असेल ना, म्हणजे ठीक आहे तुम्ही लादलं नसेल, पण काय व्हावं ह्याच्याबद्दल काहीतरी वाटत असेल ना आपल्या मुलीनं काय व्हावं? असं कधी वाचलं नाही. असं कसं होईल? तिने वाचून दिली नाही. ॲब्सोल्युटली राईट. मी कालच तयारी करत होते माझ्या बजेटच्या भाषणाची. मी आईला म्हणलं मी एवढा अभ्यास केला असता तर मी आता हार्वर्डला असते. ती म्हणली जेव्हा करायचा होता तेव्हा केला नाही, आता डबल अभ्यास झाला. म्हणलं मग तू का नाही सांगितलं? मी प्रयत्न केले, काय होतं, म्हणजे ते इतके मॅटर ऑफ फॅक्ट आई वडील आहेत. आता मला असं वाटतं मराठी कुटुंब असंच असतं असा माझा समज आहे. म्हणजे भाषण केल्यानंतर जर चूक काढली नाही तर समजायचं भाषण चांगलं झालं. म्हणजे कधी असं माझ्या आईवडिलांनी सांगितलं नाही आजचं भाषण ना चांगलं झालं, असं मी कधीच इतक्या वर्षात ऐकलं नाही. चूक झाली तर एक पाऊल घरात आणि दुसरा गाडीत असला तरी पटकन तो शब्द चुकला, अरे आताही होते घरात, अरे अटॅक लगेच. तुम्ही पहिला साहेबांचा पहिला ओरडा कधी खाल्ला होता आणि कोणत्या कारणासाठी खाल्ला होता? नाही, बाबा नाही ओरडत, कधीच नाही. सगळं डिपार्टमेंट आमच्या आईचं आहे, डबल. बाबा नाही ओरडत, बाबा कधीच ओरडत नाही. पण मग आई तर आईचं फक्त ओरडणंच होतं का हात पण चालायचा? नाही, सगळं
पाय आठवत नाही पण हात आठवत नाही. नाही सगळं पट्टी सगळं तिथे काही सायकॉलॉजी वगैरे काही नव्हती. म्हणजे कसं मुलांच्या कलेनी घ्या कला बिला काही नव्हती. रट्टा बसायचा व्यवस्थित. पण असं आहे की पण मग हे यायचे की नाही त्यावेळेला? बाबा घरात असतील तर वाचवायला येते. बाबा घरी कुठे असायचे. बाबा जर 24 तास राजकारणी असतील तर तुम्ही किती तास राजकारणी असता? मी आता मी पण बाबांसारखी झाले आता फुल टाईम. आता नो चॉईस. नाही पण तुम्ही आत्ताच पवार साहेब आणि आपल्या आई संदर्भात एक पॅरेंटिंग संदर्भात बोललात की ते कशा प्रकारे माझी अपब्रिंगिंग झाली आहे, पण तोच फॉर्म्युला तुम्ही रेवती आणि विजयसाठी लागू करता का? सर्टनली नॉट. त्यांची माझ्याकडून काय म्हणजे माझ्या आईवडिलांच्या माझ्याकडून काही अपेक्षाच नाही आहेत जन्मापासून. ते कधी असं मी आईला विचारलं तू म्हणजे मी तुम्हाला एक गंमत म्हणून गोष्ट सांगते की मी त्यांना एक प्रश्न एक तर ते प्रश्नांची उत्तरं खूप फनीली देतात. तर एकदा मी त्यांना विचारलं होतं की अरे मी जरा अभ्यास केला असता आता असं झालं असतं तसं झालं असतं. म्हणजे बघ जेवढी बुद्धिमत्ता असते ना तेवढंच माणूस जगतो. ठीक आहे म्हणजे आपली बुद्धिमत्ता तेवढीच आहे. झालं विषय संपला. ती गोष्ट माझ्या मनात राहिली कुठेतरी. पण आमच्याकडे काही सायकॉलॉजी वगैरे नसते की मुलीला वाईट वाटलं वगैरे असं काहीच नव्हतं. तर म्हणजे त्यांनाही वाटलं नाही मलाही वाटलं नाही. तर मग झालं अनेक वर्ष त्याच्यानंतर गेली आणि माझा नंबर पहिला आला पार्लमेंटमध्ये. आणि मी घरी येऊन म्हणाले की हो मी पार्लमेंटमध्ये यावर्षी पहिली आले. म्हणजे अर्थातच मुलगी कुणाची आहे. त्याचं कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे मग मी हुशार आहे का नाही याचं उत्तर मी जेव्हा विचारलं त्यांनी काही उत्तरच दिलं नाही. तर इट्स ऑल लेफ्ट टू माय इमॅजिनेशन. आहे की नाही हुशार आता तर प्रूव्ह केलंय तिनं. आता तर तुम्हाला असं की समाधान कौतुकानं मन भरून येत असेल ना तुमचं? मी काय भरून येत नाही. ठीकच आहे. ज्याच्यात तिला आस्था आहे त्याच्यात ती सखोल जाते आणि त्याची जास्तीत जास्त माहिती देऊन त्याची मांडणी संसदीय व्यासपीठाची करत असते. याचा एक आनंद आहे. पण आता म्हणजे असं की संसद रत्न वगैरे इतक्या वेळा झाल्यानंतर आणि आता म्हणजे अधिकार त्या गाजवतात म्हणजे दाबायचा प्रयत्न करतात? अजिबात नाही. दोन्ही बाजून नाही. अच्छा मी नाही ते नाही असं. अच्छा पण तुम्ही डिमांडिंगमध्ये आहात म्हणजे सुप्रियाताई तुम्हाला प्रश्न आहे. मी डिमांडिंग. मग तुमच्या डिमांड्स किंवा तुमच्या अपेक्षा कशा तुम्ही आपल्या मुलांसमोर ठेवता आणि त्यांना काय वाटतं रेवती आणि विजयने काय व्हावं? पवार साहेबांचाही त्याच्यामध्ये काही रोल असतो का? ते अरे ही इज अ व्हेरी गुड ग्रँडफादर. अच्छा व्हेरी म्हणजे माझी मुलगी जर समजा कुठून फिरणार असेल तर माझ्यापेक्षा त्यांना लोकेशन जास्ती माहिती असतं. ही फुल्ली दोन्ही माझ्या मुलांचं. म्हणजे रेवतीची फ्लाईट किती वाजता लँड होणार आहे गाडी गेली का नाही वगैरे तिचा फी स्ट्रक्चर काय ती समजा इथून दिल्लीला गेली दिल्लीचा फेअर काय आहे विमानाचं ते पण त्यांना माहिती असतं. पण सगळं त्यांना तुमच्याबद्दल की काय व्हावं याच्याबद्दल त्यांच्या काही अपेक्षा नव्हत्या. नातवांच्याबद्दल आहेत का? नाही ते गाईड करतात. म्हणजे आता रेवती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेली इकॉनॉमिस्ट झाली. मग ते तिच्याशी बोलतील की तुला काय करायचं आहे किंवा विजय काहीतरी करत असेल ही लिव्ज यू अलोन. ते कधीच आपल्याला सांगते की माझी इच्छा आहे तुम्ही हे करावं. ते स्वतः जगतात. अच्छा याला तुम्ही एक प्रश्न विचारते की आपले वडील शरद पवार आहेत याचा अभिमान वाटावा असे अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यात सातत्यानं आले असतील. पण साहेब असं केव्हा झालं की सुप्रिया ही माझी मुलगी आहे असं अभिमानानं सांगावं असं पहिल्यांदा असा पहिला प्रसंग केव्हा आला आयुष्यात? पार्लमेंट कधी ज्यावेळेला रिकग्नायझेशन मिळतं नॅशनल लेवलला इथे मिळतं काही ठराविक लोकांना मिळतं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन असायचं आणि ते ज्यावेळेला मिळालं त्याचा एक मानसिक समाधान नक्कीच असतं. पण पहिलं भाषण जेव्हा आता त्यांनी कधी केलं असेल आठवतं कुठलं भाषण पहिलं? 18 वर्षापूर्वी प्रेसिडेन्शियल ॲड्रेस. नाही ते पार्लमेंटमध्ये. नाही मी म्हणतो की एकूण सार्वजनिक आयुष्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा असं बोलायचा प्रसंग आला तर तेव्हा यांना माहिती होतं की आपली म्हणजे सुप्रिया जाऊन कुठंतरी बोलणार आहे भाषण करणार आहे मग त्याची तयारी त्याच्या काही ते काय मदत नाही करत काय आणि मी पण विचारायला जात नाही. पण कोणता गुण जास्त तुम्हाला जास्त भावतो? कमी बोलणे. मोजकं बोलणे की कमी बोलणे? हां मोजकं बोलतो. हे बघा ही मराठी आहे. हे बघा हे तुमची आमच्या बाबांच्या कॅटेगरीतली आहात तुम्ही. पण तुम्हाला पहिलं केव्हा आठवतं की माझे वडील असे महाराष्ट्र मुख्यमंत्री किंवा राजकारणात आहेत एक तुमची सगळ्यात पहिली आठवण कोणती? नाही माझं लग्न झाल्यावरच कळलं मला ते कोण आहे. कारण का मुंबईमध्ये आपले वडील मुख्यमंत्री आहेत
त्याचा एकतर एवढा गाजावाजा नव्हता, सिक्युरिटी नाही काय नाही, मुंबई खूप नॉर्मल आहे. आणि माझं फ्रेंड सर्कलनीच मला सोडून दिलं असतं जर म्हणजे आजचं जे वातावरण असतं तसं. तर लोकांना त्या आमच्या जनरेशनमध्ये हे नव्हतं हो सगळं. त्याच्यामुळे लहानपणी केव्हा की माझे वडील एक महत्वाचे व्यक्ती आहेत असं कधी सेंट कोलंबा शाळेंनी मला कधीच जाणू दिलं नाही. म्हणजे ते पेरेंट टीचर मीटिंगला कधी आले तरी लाईनीत उभं राहणार, कधी आमचा कॉन्सर्ट असेल तरी मागे बसणार. म्हणजे ते मुख्यमंत्री आहेत म्हणून काय पहिल्या रांगेत कोणीही त्यांना बसवलं नाही, कधीच नाही. आय मीन त्या शाळेला क्रेडिट किंवा आमच्यासाठी काही वेगळं काही शाळेने केलं तर कधीच नाही. म्हणजे त्या शाळा, त्या शिक्षकांचं, त्या संस्थेचं, विल्सन इन्स्टिट्यूटचं क्रेडिट आहे, कधीच नाही. पण ते यायचे शाळेच्या कार्यक्रमांना यायचे. हो, यायचे. पण मग तुम्हाला म्हणजे मार्कलिस्ट, ते प्रगती पुस्तक वगैरे ते तुम्ही कधी बघायचात ना? म्हणजे असं त्याच्यात काय कमी मार्क जास्त पडले म्हणजे जास्त तरी कौतुक नाही, कमी पडले तरी मार नाही, ते सगळं स्टेडी होतं आमचं आयुष्य. सुप्रियाताई, खरं तर मला आता थोडासा पुढचा प्रश्न विचारायचा आहे साहेब, म्हणजे तुम्हाला दोघांनी, की मुलीच्याकडनं असं पहिला नंबरची वगैरे अपेक्षा नव्हती, नातवंडांना गाईड करता, जावयाची कडनं काय होते अपेक्षा, जावई किंवा तुमच्या लग्नाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये पवार साहेबांचं झिरो रोल. हो, झिरो. माझी आई आणि बाळासाहेब ठाकरेंचा जास्त रोल असेल बाबांपेक्षा. व्हेरी लिव्ह अँड लेट लिव्ह. म्हणजे मी असं उत्तर मला पवार साहेबांकडनं अपेक्षित आहे की जेव्हा लग्न होतं तेव्हा तुमचा काय रोल होता, लग्नाच्या कामात काय रोल होता? ॲक्च्युली काही नव्हता. आमच्या काही जवळच्या मित्रांनी स्टडीज केलं, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा माझं आवते असतील. माझं आवते म्हणजे एक उद्योजक होते, हल्ली नाही आहे. तर या लोकांनी हे सजेस्ट केले आणि त्याचं कारण कदाचित माझ्या जावयांचे वडील आणि ते मित्र होते. पण तुम्हाला असं वाटलं होतं का की आपल्याला असं लग्न जमवावं लागेल का जमवून येईल अशी तुम्ही मनाशी तयारी ठेवली होती? नाही, सजेशन केलं, या मित्रांनी सजेशन केलं. नाही पण लव्ह मॅरेज करीन कमी म्हणजे असं की आपल्याला आपल्या मुलीसाठी लग्न ठरवावं लागेल अशी तुम्ही मनाची तयारी ठेवली होती का ती घेऊन येईल की हा जावई असं काही? साधारणतः जवळचे लोक सुचतील तो जावई. पवार साहेब, एक प्रश्न असा विचारायचा होता. आता जसं ताई म्हणाल्या की तुम्ही गाईड करता नातवांना, पण तुम्ही कधीतरी मुलीला आणि जे इतर म्हणजे आता पवार कुटुंबापासून राजकारण वेगळं करणं कठीण आहे, मग त्या सगळ्यांना त्यांच्या क्षेत्रात गाईड केलं असेल, कारण राजकारणाच्या क्षेत्रातही जी वेगवेगळी ठिकाणं आहेत आणि जे पत्ते आणि रस्ते आहेत त्याबद्दल सर्वाधिक माहिती तुम्हालाच असली पाहिजे महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने सुद्धा. तर मग त्यांना काय मार्गदर्शन असतं तुमचं? असं की त्यांना इतिहास असला तरच विषय निघाल. बऱ्याचदा त्यांना या सगळ्या राजकीय इश्यूमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. त्यांचा इंटरेस्टची क्षेत्र वेगळी आहे. दिवाळीतले 4 दिवस पवार कुटुंबीय बारामतीमध्ये जमतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा, प्रोजेक्टवरती चर्चा होती. तर त्यामध्ये सुप्रिया ताई असतात का आणि त्यांचे प्रोजेक्ट काय असतात? सगळे असतात. म्हणजे त्याच्यात हे आहे, वर्गवारी आहे जी यंगस्टर्स आहेत, साधारणतः 14, 15, 16 या वयाची. त्यांचा एक ग्रुप वेगळा असतो, ते त्याचं वेगळं जाणं येणं, एकत्र बोलणं, गप्पागोष्टी, त्यांचे कार्यक्रम वेगळे. आमची सिनियर जनरेशन जी आहे ती जरूर काही नवीन काय करायचं का, ते तुम्ही काय करत आहे का, त्याच्यात काही सुधारणा करायची गरज आहे, काही थोडी चर्चा होत असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बाबा आणि आई यार फुल टाईम आजी आजोबा, फुल टाईम म्हणजे फुल टाईम. मला माझ्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय माहिती नसतं, पण त्यांना माहिती असतं. ते त्यांच्या नातीशी रोज बोलतात. तिला माहिती असतं आजोबा कुठे आहेत, नागपूरला गेलेत. अच्छा, मग मी तिला विचारते कुठे आहेत, नाही नागपूरला गेले, त्याला भेटले. अच्छा, हाऊ डू यू नो? आजोबा कॉल मी. रोज. अच्छा, प्रत्येक वडिलांचा आपल्या मुलीच्या हातचा एक आवडीचा पदार्थ असतो आणि तो तिनेच बनवावा असा त्यांचा हट्ट असतो. असा कोणता पदार्थ आहे तुम्ही बनवलेला जो पवार साहेबांना खूप आवडतो? मी ते कधी ऐकलं नाही. पण तुम्हाला येतं का करायला काही? मोठा आधी यायचा, आता नाही येत. म्हणजे आता संबंधच येत नाही कुठे जायचा. म्हणजे तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते की चंद्रकांत दादा माझ्याबद्दल बोलले होते की जा
घरी जा, स्वयंपाक करा, इथे काय करतात. मी घरी गेल्यावर माझे म्हणजे आई, बाबा, रेवती, विजयन, सदानंद बसले होते आणि मी आले होते. हो, माझा मुलगा म्हणतो, अरे मला चंद्रकांत दादांचा नंबर पाहिजे. म्हटलं कशासाठी? म्हणजे मला त्यांना फोन करायचा आहे. म्हटलं आई ऑफेंडेड की तुझी आई? म्हणले नाही नाही, त्यांना मी सांगणार आहे की अहो आमच्या आईला स्वयंपाक येत नाही, तिला दुसरं काहीतरी सजेस्ट करा. आमच्या घरात असं वातावरण आहे, त्याच्यामुळे ते एवढं कोणी काय फार मनाला लावून घेतलेलं. पवार साहेब, महाराष्ट्राचं आणि तुमचं एक वेगळं नातं आहे. गेली 6 दशकं महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तर हा नात्याचा कट्टा आहे. म्हणून ते जे महाराष्ट्राचं आणि तुमचं नातं आहे, आता जे समाजामध्ये जे काही सुरू आहे, मतं मिळतात पण मनं दुभंगतात, तर हे बघून तुम्हाला अस्वस्थता येत नाही का? नाही, आत्ताची महाराष्ट्राची स्थिती आहे, विशेषतः काही जिल्ह्यांची, जालना, बीड, परभणी किंवा या जिल्ह्यामध्ये हे तिथलं वातावरण तिथं अत्यंत अस्वस्थ करणार आहे. इनफॅक्ट हे पेशंट संपल्यावर मी शांतपणाने तिथल्या लोकांची जाऊन जायला करत बसणार आहे. आणि आता जी एक कटुता, दैवविश्वास हे मी तिथं दिसतं आहे, हे भयावह आहे. म्हणजे मी कधी महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही की एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायला सुरू जात नाही. हे अतिशय भयावह चित्र आहे. हे काही कमी बदललं पाहिजे. लोकांच्यात विश्वास वाढवला पाहिजे, जायला वाढला पाहिजे. आणि हे आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी याच्यात अगदी जीव ओतून काम केलं पाहिजे. नाही, हा जसा एक अस्वस्थ करणारा आहे, तर असे आणखीन तुम्हाला म्हणजे आणखीन आपल्याकडं वाढता भ्रष्टाचार आणि आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे बेसिक गोष्टींच्याबद्दल जी कालची स्थिती बरी होती अशी म्हणण्याजोगी आज परिस्थिती आहे. मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, तर म्हणजे तुम्हाला या सगळ्याकडे बघून का अशी आपली अवनती किंवा अधोगती जी झालेली आहे, काय त्याचं कारण सांगता येत नाही. पण त्याच्यामध्ये ज्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांची बांधिलकी कमी असते, इन्व्हॉल्वमेंट ते कमी असतं आणि त्याच्यामुळे खूपदा भरतीकडे सगळ्या गोष्टी जात असतात. पण हे जे खेळ असलं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा उल्लेख आहे की या सगळ्या गोष्टीला व्यक्तींची ती समर्थन देत नाही. हे दुरुस्त झालं पाहिजे, त्यासाठी काही कष्ट करण्याची सुद्धा त्यांची काळजी आहे. हा वेग मोठा आहे आणि ही जमिनीची बाजू. परवा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपली भेट देखील झाली आणि ज्या स्पेसिफिक जिल्ह्यांबद्दल तुम्ही उल्लेख केला त्या जिल्ह्यांमधल्या नाराजीबद्दल दूर का केली गेली पाहिजे, कुठंतरी साहेबांना पुढाकार घेतला पाहिजे असं भुजबळ देखील आपल्याला येऊन म्हटले होते, भेटले होते. आणि त्यानंतरची तुमची भेट अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. आपल्याकडून आता पुढची काय पावलं उचलली जाणार आहे जेणेकरून हा जो समाजातला वाद आहे तो कुठंतरी कमी झाला पाहिजे, सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे, यासाठी कशा पद्धतीनं आता प्रयत्न करण्यात येणार आहे? बेसिकली डायलॉग तुम्ही जास्तीत जास्त सुसंवाद ठेवला पाहिजे. आज संवाद संस्थेला सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकारणामध्ये ज्यावेळेला संवाद थांबतो त्यावेळेला चुकीच्या प्रवृत्ती वाढत असतात. आज डायलॉग याच्यात अत्यंत गरज आहे आणि त्या डायलॉगमध्ये आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी तशाच आमची अपेक्षा नाही अशांनी अधिक लक्ष द्यायला हवं. पण पवारसाहेब, सगळा महाराष्ट्र वाट बघतोय ती तुमची नक्की हा जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात, त्याच्यात भूमिका काय आहे? कारण इतका टोकाचे 2 गट पडलेले आहे, असं असताना डायलॉग करतानाही काय सांगितलं पाहिजे, तुमची भूमिका? अशी की पहिल्यांदा दुर्दैवाने 2 वर्ग पडले आणि त्या 2 वर्गांना कुणी काहीतरी सांगितले. आजचे जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी 2 बाजू घेतली आहे. एका घटकांनी पोलिसांची बाजू घेतली, एका घटकांनी मराठा आंदोलकांची बाजू घेतली. हे योग्य नाही आहे. या सगळ्या घटकांनी तिथं आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू याच्यावर अधिक लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी डायलॉग वाढवला पाहिजे. महाराष्ट्रातला हा गुंता वाढत असताना
केंद्र त्याची भूमिका बजावते असं वाटतंय का तुम्हाला? महाराष्ट्रात हा गुंता वाढत असताना केंद्र त्याची भूमिका नाही, अजिबात नाही. केंद्राने याच्यात लक्ष सुद्धा घातलंय असं दिसत नाही. हां काय म्हटलं? केंद्राने याच्यात लक्ष घातलंय असं अजिबात दिसत नाही. मी पुन्हा नात्यांकडे येतो राजकारणावरून. अस्वस्थ करणाऱ्या क्षणांचा उल्लेख केला. माझा प्रश्न सुप्रियाताईंना आहे की साहेब तुम्हाला सर्वात जास्त अस्वस्थ कधी वाटले, कोणत्या क्षणी वाटले? ते एकतर ते क्रायसिसमध्ये कधीच अस्वस्थ नसतात. ते सगळ्यात म्हणजे ते ट्रबल वॉटर्स असतं. जेव्हा प्रचंड आपल्याला असं वाटत असतं बापरे केवढं काय चाललंय, तेव्हा ते सगळ्यात रिलॅक्स असतात. आणि त्यांना मला असं वाटतं की संघर्ष किंवा क्रायसिस आलं की त्यांना जास्त मजा येते. स्टेडी वॉटर्स असतात तेव्हा ते अस्वस्थ असतात. म्हणजे जेव्हा आम्ही सगळे मजेत असतो तेव्हा ते दुःखी असतात. आणि उद्धवजी आम्हाला नेहमीच चिडवतात. उद्धवजी भेटले की म्हणतात बाबा कुठे आहेत? म्हणाले दौऱ्यावर गेले. तुम्ही ना घरात चांगलं नीट वागत नाही म्हणून ते रोज दौऱ्यावर जातात असा उद्धवजींचा आरोप आहे माझ्यावर आणि आईवर. पण इट्स अ फॅक्ट. ते क्रायसिसमध्ये नेहमी म्हणजे ते अगदीच रिलॅक्स असतात. आणि जेव्हा सगळंच शांत चाललेलं असतं तेव्हा ते अस्वस्थ असतं. नाही, पण जेव्हा क्रायसिस असतो तेव्हा कोणत्याही प्रकारे त्यांच्यामधून असं जाणवतं, तुम्हाला कळतं की ते आत्ता त्यांच्या मनामध्ये फार चाललेलं आहे काहीतरी? किंवा आता जर असं मी विचारलं की तुमच्या दृष्टीनं त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात संघर्षाचा काळ हा आत्ताचा जो काही झाला पक्षातनं हाच होता का यापूर्वीसुद्धा अशाच म्हणजे इतक्या गंभीर संकटाला म्हणूया आपण त्यांना सामोरं जाताना तुम्ही पाहिले? आत्ता जेव्हा मी वळून पाहते तेव्हा हे 1 वर्ष त्यांच्यासाठी संकटच नव्हतं असं मला वाटतं. कारण का त्यांनी असा कुठलाच सिग्नल दिला नाही मला तरी, किंवा घरात किंवा पब्लिकली, की त्यांना असं वाटलं की अरे बापरे आता मी काय करू. आणि मला असं वाटतं की तो त्यांचा स्वभाव आहे. त्यांना जितकं कोणी जास्त प्रेशराईज करतं तेवढी त्यांना मजा येते असं मला आता वाटायला लागलं आहे. कारण का मी अनेक वेळा अशा गोष्टी झालेल्या बघितल्या आहेत. ते एक्स्ट्रा शांत असतात. आणि मी सगळ्यांना नेहमी सांगते की ही इज गॅम्बलिंग लिटरली. की ते मज्जा करतात. अरे वा क्रायसिस आला, चला आपण पुढचे काही महिने खूप मजा करूया असं त्यांचं टेम्परेमेंट असतं. बिकॉज ही डझंट हॅव द फिअर ऑफ लुझिंग. पण साहेब असं माझा मी काढलेला अर्थ ते की त्यांना अपयशाची भीतीच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना काय वाटतच नाही. पण साहेब जेव्हा अशी म्हणजे महाराष्ट्रानं तुमच्यावर अशी आलेली अनेक संकटं बघितली तर आणि त्याच्यातनं तुम्ही त्या संकटाला कशी टांग मारली आणि त्याच्यावर स्वार झाला तेही बघितले. मुद्दा असा की जेव्हा असं संकट येतं तेव्हा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये त्याला कसं करायचं असं सतत सुरू असतं. तुमची काय पद्धत असते जेव्हा अडचणीचा प्रसंग येतो तेव्हा त्याला टॅकल करण्याची तुमची पद्धत काय आहे? संकट 2-3 प्रकारची असतात. आता उदाहरणार्थ जातो त्या दिवशी गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस होता आणि झोपायला गेल्याच्या नंतर एक अर्ध्या तासात माझ्या खोलीच्या खिडक्या वाजल्या, हलल्या. तर माझ्या लक्षात आलं काहीतरी बहुतेक भूकंप हा असावा असं मला वाटलं. मी ताबडतोब झोपेत उठलो आणि कोयना हे एक भूकंपाचं इश्यू सेंटर हे मला ठाऊक होतं. तिथं मी फोन केला. ते म्हणजे काही नाही, म्हणजे आहे काय कोण मी ऐकलं आहे. अधिकाऱ्यांना उठवलं, विमानतळात ठेवलं. 7:30 वाजता मी किनारी जाऊन पोहोचलो. हजारो लोक उद्ध्वस्त झाले, हजारो घरं उद्ध्वस्त झाली. म्हणजे माणसं जखमी झालेली कांटाळ काही गेली हे चित्र दिसतं. आता हे एवढं मोठं संकट आल्याच्या नंतर नथिंग डुईंग आता काही नाही, आता याच्यासाठी झोपून यायचं. आणि त्या दिवसापासून 14 दिवस मी तिथं राहिलो, घरी गेलो नाही. आणि अखंड त्या सगळ्या लोकांच्या त्यांना धीर देणं पर्याय शोधणं येते. हा जो क्रायसिस आहे त्या क्रायसिसच्या वेळेला व्यक्तींची ती थांबता कामा नये. त्यासाठी हृदयाचे कष्ट केले पाहिजे. आणि ती तयारी तुमची जर असली तर कसल्याही संकटातून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण बऱ्याचदा असं होतं की काहीतरी खूप गंभीर म्हणजे असं काहीतरी तुम्ही ज्याच्यामुळं राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेले आहात अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि नंतर तुम्ही काहीतरी करता आणि त्यातनं फार सहजपणानं बाहेर पडता. तर
म्हणजे प्रत्येक खेपेला तुम्हाला जे अपेक्षित असतं तसंच घडतं, तर ते तुम्हाला तसंच अपेक्षित असतं आणि घडतं का त्या योगायोगानं घडून जातात गोष्टी? काही दिवशी घडलेले असतात पण त्याचा मार्ग काढायचा. सुप्रियाताई यांचं म्हणजे त्यांचं क्रायसिसच्याकडं बघण्याची दृष्टी वेगळी आहे, पण तुम्हाला त्यांच्या आयुष्यातले अनेक असे प्रसंग तुम्ही बघितले, त्यांना खूप त्यात मजा येते वगैरे, ठीक आहे, पण तुम्हाला ज्याच्याबद्दल खूप काळजी वाटली असा प्रसंग म्हणजे असे दिवस किंवा असा प्रसंग कोणता होता आत्ताचा? असं काय नाही, काळजीचे अनेक येतात, असं काही नाही. पण म्हणजे तुमचा डॉक्टर पॅनिक झाला तर कसं चालेल? नाही चालणार. का तुमचा वकील म्हणला अरे नाही खूप डिफिकल्ट केस आहे, कसं चालेल? त्याच्यामुळे पब्लिक लाईफ तसंच असतं. नाही, पण ते तर आत्ता झालं, पण असं आहे की जेव्हा कळतं नसतं वय, लहान असताना वर्तमानपत्र आपण वाचतो, त्यामध्ये आपल्या वडिलांच्याबद्दल असं काहीतरी येतंय, त्यांचं सरकारच पडलंय किंवा पडण्याची शक्यता झाली आहे, आता बंड झालं आहे, तर कुठल्या तरी प्रसंगामध्ये असं असेल ना की ज्याच्यामुळं काळजी वाटते? नाही, सरकार पडणं म्हणजे बंड कोणतंही? होणं वगैरे आम्हाला कधीच काही जाणवलं नाही, कारण का आमच्या आईनी सरकार असू दे किंवा नसू दे आमच्या आयुष्यात काहीच फरक झाला नाही. त्याच्यामुळे म्हणजे पॉलिटिकल हे एन्टायटल म्हणूया आपण, एन्टायटलमेंट ती त्याची राहिली का आणि गेली का. आमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात तरी 55 वर्षात कधीच फरक पडला नाही. माझं आयुष्य सत्तेत किंवा विरोधात सेम होतं. त्याच्यावेळी किल्लारीला गेले होते, 14-15 दिवस तिकडे राहिले होते, एवढा मोठा भूकंप झाला होता आणि कदाचित पुन्हा भूकंप होईल अशी शक्यता होते, छोटे होतच होते. तेव्हा भीती नाही वाटली की अरे आपले बाबा जाऊन तिकडे उभे राहिलेत? आणि नाही, पण माझी आई त्या बाबतीत खूप टफ आहे. माझी आई म्हणजे काय होणार नाही, काय नाही होणार, नाही होणार. यालाच जोडून आणखी एक प्रश्न विचारते की ज्यावेळी पार्टी स्प्लिट झाली, YB चव्हाण सेंटरमध्ये तुम्ही सगळेजण होतात आणि तुम्ही ती कविता सादर केली की दासू वैद्यांची कविता की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी तिचा बाप तिची बुलंद कहाणी. आम्ही पवार साहेबांना गहीवरून आलेलं पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. असा प्रसंग कधीच त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांना तशा अवस्थेत बघितलेलं नव्हतं. दोघांनाही विचारायचे की त्या क्षणी तुमच्या मनात काय भावना होत्या आणि तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? डोळ्यात पाणी आलं होतं का नाही मला जरा डाऊट आहे. तो कॅमेराचा अँगल वगैरे असेल. खूप स्वतःचे इमोशन्स, ही मास्टर ऑफ हिज माइंड, कम्प्लीट मास्टर. नाही, पण जेव्हा ते सुप्रियाताई असं एकदम इमोशनल की लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी असं जेव्हा म्हणत होत्या तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? असं की तेव्हा आहे या क्रायसिसमध्ये बाहेर पडायला काही अडचण येणार नाही. तिने काही पुढाकार घेतला आहे त्याच्यात यशाची याची खात्री. अशी म्हणालात की जेव्हा चॅलेंज येतं तेव्हा साहेब ते जास्त एन्जॉय करतात. कोणतं चॅलेंज त्यांनी सर्वात जास्त एन्जॉय केलं आहे? पहिले मुख्यमंत्री झाले तेव्हाचं, नंतर मध्ये अजितदादांनी पहाटेची शपथविधी घेतली तेव्हाचं चॅलेंज जास्त एन्जॉय केलं आहे का आता लोकसभेचे चॅलेंज? मला काय असं पहिल्यांदा मुख्यमंत्री पद गेलं त्याचा काही परिणाम झाला नाही. मला आठवत आहे की आमचा एक मित्रांचा ग्रुप होता. मी माझं गावचे एक डहाणूकर म्हणून होते, अरुण डहाणूकर वाजवीचे, ते नसरी वाजल्या म्हणून हा एक आमचा मित्र होता, ते फासावे. आणि मला आठवत आहे ज्या दिवशी गव्हर्नमेंट माझं बरखास्त झालं त्या आदल्या दिवशी आम्ही सगळेजण आरे कॉलनीत होतो आणि ते सगळं गोष्टी सुट्टीचा दिवस होता ते करून परत आलो. रात्री 12:30 वाजता माझ्याकडं VD देशमुख हे आले, चीफ सेक्रेटरी. आणि म्हणजे काय 12 वाजता काय झालं क्रायसिस नाही, म्हणजे तुमचं गव्हर्नमेंट बरखास्त झालं आणि मला ती आई पत्र दाखवलं. गव्हर्नमेंट बरखास्त झालं हे समजल्यावर बाकी घरात जागेच होते आणि मग रात्रभर सगळे सामान आवडलं आणि सकाळी 7 वाजता आम्ही हा रामाला घराचं नाव ते घर ते सोडून आम्ही खाजगी फ्लॅटवर गेलो सुद्धा. मॅचला जायचं होतं. 9:30 वाजता खाजगी गाडी होती ती मी आणि माझी बायको दोघं जण मॅच बघायला गेलो. काही नाही म्हणजे तिथं लोकांनी जेव्हा जाहीर जेव्हा केलं
की हे मॅच बघायला आले तर लोकांनी स्टँडिंग ओवेशन दिली. पॉईंट असा की क्रायसिस येतात यू हॅव टू एन्जॉय इट. दुसऱ्या 2 प्रसंगावेळी ते कसं एन्जॉय केलं? दुसरे 2 प्रसंग जेव्हा अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली तो प्रसंग, आणि आता पुन्हा अजितदादा वेगळे शपथ घेतली त्यावेळेला त्यांच्यावर जे लोक होते त्या सगळ्यांना मी बोलवलं आणि ते सगळे विड्रॉ राहिले. आणि ते विड्रॉ राहिल्याच्यानंतर अजितसुद्धा विड्रॉ झालं, त्यामुळे त्याच्यात काही कटकटी झाल्या नाही. आत्ताचं चित्र थोडं वेगळं आहे. आत्ता सरळ भारतीय जनता पार्टी त्यांचे सगळे सहकारी आणि आमच्या पक्षाचा एक मोठा वर्ग हे दोघेही एकत्र आले आणि त्यांनी राज्य साफांची वेळ. ठीक आहे, ह्या गोष्टी होत असतात. योग्य वेळी लोकांच्यात जायचं असतं, लोकांना बरोबर घ्यायचं असतं आणि याला उत्तर शोधायचं असतं. पण आत्ता जेव्हा ही बारामतीची निवडणूक जी होती त्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं, तर तुम्ही म्हणजे तुम्हाला खात्री होती की असाच निकाल लागणार? 100%. आणि तुम्हाला नाही? त्या तुम्हाला काय वाटत? नाही, मी एक ऑफिशियल म्हणजे माझा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा सांगितलं होतं की बारामती लोकसभा मतदारसंघ एकाच माणसाला कळतो, ना अजित पवारला कळतो ना मला. अजित पवार ओव्हर कॉन्फिडंट आणि मी अंडर कॉन्फिडंट असं ते कॉम्बिनेशन होतं आणि हे स्टेडी होते पहिल्या दिवसापासून शिरूरच्या बाबतीत पण साहेब म्हणजे असं आहे की आता तुम्ही जेव्हा बारामतीमध्ये ॲक्च्युअल लोकांमध्ये होतात त्याला आता खूप काळ झाला. मधल्या काळामध्ये हे 2 जण आले, हे सगळं बघत होते, तर तुम्हाला हा कॉन्फिडन्स आणि लोकांचं पल्स तुम्हाला असाच निकाल लागेल असं होतं ना? मार्जिनही असंच असेल असं वाटत होतं ना? तर ते कशाच्या जोरावर होतं? 2 गोष्टी आहेत. एक असं आहे की म्हणजे माझा मतदारांशी डायलॉग असतो, व्यक्तिगत संघर्ष असतात. राजकारणामध्ये तुमचं कार्यक्षेत्र जे आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये घटकांशी तुमचे संपर्क आणि संबंध चांगले असले तर काही चिंता करायचं काही कारण नसतं. बारामती हा मतदारसंघ एक गमतीचा मतदारसंघ आहे. तो माझ्यावर बोलणं योग्य नाही पण प्रचंड प्रेम करतो आणि माझ्या मार्फत पुढे आयुष्यात त्यांच्यासाठी जे जे काही करता आले ते मी केलं. एक दुसरी गोष्ट अशी, माझा व्यक्तिगत संबंध मतदारांशी डायरेक्ट आहे. असा अंतर आहे. एक काळ असा होता की रस्त्याने मी चाललो ते विचारणार काही सदाशिव कुठे चालला, म्हणजे त्याला. किंवा मुख्यमंत्री असताना एक बाई भेटायला आली मतदारसंघाची आणि नंतर ती भेटल्यावर तिला विचारलं कारण सुरेशाला काय काढलीस तू आज? गावाकडे साहेबांनी मला सुरेशा नावानं हाक मारली. काम हो न हो त्याचा जो एक आनंद त्या बाईला असतो तो तिला आयुष्य होतो. पण सुप्रियाताई, जेव्हा म्हणजे मतदान झालं त्यावेळेला म्हणजे जेव्हा आपण त्यावेळेला बोललो होतो तेव्हा तुमच्या बोलण्यातनं मला तर असं वाटलं की तुम्हालाही 50-50 वाटते, म्हणजे कदाचित होईल कदाचित नाही. पण मग त्यावेळेला तुम्ही यांच्याशी बोलत होता तर हे यांना खात्री होती की काही काळजी करू नको? एक तर त्यांना एक विषय 10 वेळा काढलेला आवडतच नाही. एकदा प्रश्न सांगितलं की मग परत तो विषय काढायचाच नसतो, कारण का त्यांनी एक निर्णय घेतलेला असतो, परत काय विचारायचं त्याच्यात. आणि ते असं निग्लेक्ट करायला त्यांना खूप इझिली करता येतं. पवार साहेब पण मग त्यांनी काय काळजी नको करू? नाही, काळजी बिजी काय विषय काय अशी काय आमची अशी चर्चा होत नाही. हो, त्यांना आपलं विचारलं तुम्हाला काय वाटतं इलेक्शन, नाही काय प्रॉब्लेम येणार नाही, झालं एवढं बोलले. येस नो ओके असं एवढं मिनिमल असतं, त्याचा पापड पसारा नाही. ते आई आणि मी सगळं बाबा झोपल्यावर बाकीचं बोलतो. पवार साहेब, आत्ता आपण राष्ट्रवादीच्या फुटीच्याबद्दल ते टेक्निकली काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलतोय, पण आज असंख्य असे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे आणि लाखो मतदार असे आहेत ज्यांना असं वाटतं की राष्ट्रवादी ही आजही एक फॅमिलीच आहे. काही फाटाफूट झालेली नाही आहे. 99ला जेवढी संख्या आली तेवढीच आली आहे. म्हणजे भाजपला थोडक्यात अंधारात ठेवून राष्ट्रवादीनं आपले खासदार निवडून आणलेले आहेत, जेवढे आहेत तेवढे 9 रेकॉर्ड खासदार, अशी चर्चा आहे असं मतदारांना आजही वाटतं. पण त्याच्यात आमचे काही आठ आले
दुसऱ्या बाजूचं कोणी आलं नाही, एकच आला. आणि तोही एक आला म्हणजे थोडं आम्ही दुर्लक्ष, आम्ही पाहिजे तसं लक्ष दिलं नाही म्हणून, तर ते येणं शक्य नव्हतं. पवारसाहेब, आपण उत्तम बुद्धिबळ खेळता आणि त्या बुद्धिबळाचा वापर आपण राजकारणात कसा केला? की मी काही बुद्धिबळ हा ह्याने खेळतो असं नाही, गमतीने कधीतरी वेळ बसतो. त्याच्या 2-3 गोष्टी असतात. उंच हा तिरकाच चालतो, ते राजकारणात कोण उंच हे लक्षात ठेवावं लागतं. की घोडा हे आधीच घडत जातो, तर त्या आधीच घडत जाणारा घोडा आपल्या आजूबाजूला कोण आहे. पण तुम्हाला साहेब बुद्धिबळामधलं हे जे उंट घोडे आणि याच्यामधलं तुमचं आवडतं हे काय आहे? कोणाला घेऊन खेळायला जास्त आवडतं? वजीर. माझा प्रश्न हा भविष्याला जोडून आहे. राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. राज्यातलं आत्ताचं सरकार यांना वाटतं की आता महिला वोटर हे गेम चेंजर असेल म्हणून लेक लाडकी बहीण अशा सगळ्या योजना आणलेल्या आहेत. मुख्यमंत्री हां, तर माझा प्रश्न असा आहे की एक चर्चा अशी आहे की महाराष्ट्राला शक्यता आहे की या निवडणुकींमध्ये एक महिला मुख्यमंत्री मिळेल आणि तशा प्रकारचं गणित बसू शकतं, कारण 6 वेगळे पक्ष लढत आहेत. कोणीही त्या मॅजिक फिगरच्या जवळही पोचणार नाहीत, म्हणून सोबत घेऊन लोकांना चालवावं लागेल. आणि जसा तुमच्याबद्दलचा हा सगळ्यांनी उल्लेख केलेला आहे, जर गणित बसलं तर सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. तुम्हाला एक बाप म्हणून किंवा एक पक्षाचे प्रमुख म्हणून वाटतं की तसं होईल किंवा व्हावं? पहिल्यांदा मला हे असं काही झालं की इथं राज्य सरकार आम्हाला लोकांच्या हातात आलं पाहिजे आणि आणणार. आणि त्यामुळे एकदा राज्य सरकार आणण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी कष्ट घ्यायचे ठरवले. मग ही व्यक्ती हात नाही महत्त्वाची, तो सामुदायिक निर्णय होतो आणि तो त्यानंतर होतो. आज आमचं की जसं अर्जुनाला सांगितलं होतं की वासाचा डोळा, तसं आज आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राचं राज्य, बाकी काही नाही. पण त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी आशा एक म्हणजे राज्य तर येऊन द्या. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्वतःबद्दल काय बघता तुम्ही की आपण मुख्यमंत्री व्हावं किंवा आपण काय, तुम्ही स्वतःसाठी काही स्वप्न बघता की नाही बघत? मला महाराष्ट्राचा मधु दंडवते व्हायची इच्छा आहे पार्लमेंटमध्ये. नेहमी मला असं वाटतं की आपलं नाव त्या बोर्डावर लागलं पाहिजे जिथे त्यांचं नाव आहे. हो, की पार्लमेंटमध्ये इतके वर्ष आम्ही जेव्हा चर्चा करतो, आता बजेटचं सवरण सो इंटरेस्टिंग, आणि पॉलिसी मेकिंग, म्हणजे पार्लमेंटची ताकद काय आहे, देशाच्या पॉलिसी करणं. त्यामुळे मधु दंडवतेंचं आम्ही भाषण आजही रेफरन्स म्हणून वापरतो आणि इन कॉन्टेक्स्ट असतात ते आजच्या. म्हणजे असं वाटतं रे, किंवा चव्हाण साहेबांची पार्लमेंटमधली भाषणं तुम्ही काढून वाचून बघा, म्हणजे त्यातले काही रेफरन्सेस आज रेलिव्हंट लागतात. त्यामुळे ती पॉलिसी मेकिंग, पार्लमेंट. सुप्रियाताई, तुम्ही जेव्हा शरद पवारांची सगळी कारकीर्द बघता, त्यांचं म्हणजे कोणते त्यांची अशी समजा आपण कामं म्हटली की तुम्हाला ती खूप महत्त्वाची वाटतात आणि ती कामं त्यांनी केली याच्याबद्दल तुम्हाला आतूनच खूप म्हणजे अभिमान वाटतो वडील म्हणून, आणखीन ज्याच्याबद्दल खूप समाधान वाटतं, तर अशी तुमच्या लेखी कोणती कामं आहेत? त्यांनी केलेला कम्प्लीट सोशल इम्पॅक्ट चेंज. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे कोणी करतं, ब्रिज बांधायला म्हणजे काय, हे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स असतात, आम्ही प्रशासकीय इमारत बांधली, कोणीही बांधू शकतो, पण एक सोशल इम्पॅक्ट ज्याचा पूर्ण समाजावर इम्पॅक्ट होतो ते करण्यात खरी गंमत. म्हणजे महिला आरक्षण, जेव्हा मी सरपंचापासून म्हणजे महापौरापर्यंत एक महिला निर्णय प्रक्रियेत बघते, ते किती मोठा सोशल इम्पॅक्ट आहे. किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव युनिव्हर्सिटीला देणं, त्या सगळ्या संघर्षातून ते नाव देणं, ज्या घटना त्याच्यातून झाल्या त्याच्यातून जाणं, दॅट इज द रिअल ट्रॅजेक्टरी ऑफ लिडरशिप. साहेब, तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही इतके शेकड्यांनी गोष्टी केल्यात किंवा निर्णय घेतलेत, तुम्हाला तुमचा सगळ्यात अगदी आतून भावलेला आणि आवडलेलं काम कोणतं आहे, आणि म्हणजे कुठलं काम तुम्हाला त्याचं खूप मजा आली ते करताना आणि खूप मोठं काम झालं आपल्या हातून असं त्याच्याबद्दल वाटतं? पॉलिसी, महिला धोरण. पण जेव्हा आरोप होतात
तेव्हा आरोपाचं वेळच्या वेळी खंडन करणं आवश्यक आहे का काही वेळेला आरोप झाले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं? पॉईंट असा आहे की त्या आरोपाचं स्वरूप काय त्याच्यावर आहे. अगर उगाच उचलपणाने काही आरोप केले तर त्याकडे दुर्लक्ष येते. जेव्हा अस्वस्थ करणारे, तू असं तर होऊ शकत नाही की तुम्हाला अस्वस्थता येत नाही. असे अनेक प्रसंग राजकीय आयुष्यामध्ये, व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या आयुष्यात तर असे खूप प्रसंग आले असतील. तर तुम्ही अस्वस्थ असताना किंवा अस्वस्थतेवर मात करण्यासाठी तुमची काय पद्धत आहे? तुम्ही ती अस्वस्थता तिला कसं दूर ठेवता किंवा त्याच्यावर कशी मात करता? काय त्यांचं फारसा विचार करायचा नाही आणि एखादं लेखक पुस्तक असेल तर ते वाचायचं. आता मी सह्याद्री गांधींचं एक पुस्तक वाचतोय. अस्वस्थता काही म्हणून वाचतो असं नाही, अशी काहीतरी पुस्तकं शोधून ती वाचत बसायची. यात एक अर्ध्या दिवसापूर्वी एका गावात काही प्रकार झाला आणि काही स्त्रियांना त्रास दिला गेला. म्हणजे अस्वस्थ होतं. पण माझ्या नजरेसमोर एक पुस्तक आलं, रुक्मिणीबाई. कुठलं? रुक्मिणीबाई. त्या असं गिरगावच्या भगिनी त्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या त्या. आणि तसा राऊत ना, बहुतेक राऊत ना त्यांचं, रुक्मिणीबाई राऊत सावे. म्हणजे नंतर सावेंशी लग्न केलं होतं. हां, त्यांच्याजवळ काय ते वसईच्या जवळचं त्यांचं गाव. फार सुरेख पुस्तक आहे. म्हणजे अशा गोष्टी तुमचे सगळे विषय निघून जातात. पण अशा वेळेला बरेच जण अध्यात्म, देवधर्म अशाकडे जातात. तर तुम्हाला असं कधीच नाही वाटलं की अरे आता कुठल्या तरी बाबाचा धावा करावा, काहीतरी अंगारा धुपारा लावावा, काहीतरी करावं? म्हणजे मी 2 मंदिरात जातो, एक पंढरपूरला आणि एक बारामतीजवळ एक कन्हेरी म्हणून गाव आहे. पण असं तुम्हाला आयुष्यात कधी नाही वाटलं की देवाकडे जावं, काहीतरी मागावं, काहीतरी नवस बिवस काहीतरी करावा? कधी वाचले. पण यांच्यापेक्षा तुमचं वेगळं आहे, तुम्ही फार सश्रद्ध आहात. तर मग तुम्ही काय नवस बिवस असं? नाही, माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही. अच्छा, तुम्ही माझी पूर्ण श्रद्धा. पण तुम्ही देवाकडे म्हणजे समजा जेव्हा मंदिरात वगैरे जाता तेव्हा काय असते, म्हणजे काही मागणं असतं? आपण एक तर मी मागायला जात नाही, तो सर्व आहे. आपण काय मागणार? त्याला सगळंच माहिती आपल्याबद्दल. राजकारणातल्या सर्व बड्या नेत्यांच्या मुली त्यांच्या वडिलांच्या आडनावानं ओळखल्या जातात. पण सुप्रियाताईंनी सुप्रिया सुळे म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं. त्याकडे आपण कसं बघता? आनंद आहे. पण सुप्रियाताई, तुम्हाला असं का नाही वाटलं की आपण सुळे पवार, पवार सुळे असं काहीतरी करावं? एवढा काही विचारच नाही केला. अरे काहीतरी विचार केला असेल ना. नाही, आपलं माझ्या आईने नाव बदललं, माझ्या बहिणींनी बदललं, मी बदललं, काय असं काय? आणि तुम्ही एवढंच विचारताय पवार का नाही लावले, कारण का त्याच्या पुढे शरद आहे. असं नसतं. सुप्रियाताई, तुम्ही म्हणालात की शरद पवारांचा त्यांच्या भावनांवर खूप जास्त कंट्रोल आहे, पण प्रत्येक वडिलांच्या आयुष्यात एक प्रसंग असा येतो जिथे ते खूप भावनिक होतात. आता सुळे पवार या सगळ्याचा उल्लेख सुरू आहे. तुमच्या लग्नात तरी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, भाऊक झालं होतं असं माझी आई म्हणते. असं माझी आई म्हणते. मी नाही पाहिले ते, मी नाही पाहिले, पण माझ्या आईने सांगितलं. सुप्रियाताई, तुम्ही मगाशी त्यांचा आवडता गुण कोणता, तर मोजकं बोलणं असं सांगितलं. न आवडणारा गुण काय त्यांचा आवडत नाही? ते हसतायत, पण विचार करते. असं काय नाही. काही सगळं आवडतं त्यांचं. आवडतं असं नाही, पण ते करतात ते सगळं योग्य, बरोबर. नाही, त्यांना जे आवडतं ते करतात. पण तुम्हाला काय त्यांचं असं एखादी असेल ना की त्यांची ही गोष्ट तुमच्याशी बुद्धिबळ खेळतात का? ते खेळले? तुम्ही कुणाशी बुद्धिबळ खेळता, कुणाशी खेळायला आवडतं? आता रेवतीशी खेळतात. पण मग असं काही नाहीये की ज्याच्याबद्दल तुमची नाराजी आहे त्यांच्याबद्दल, असं काहीच नाहीये? म्हणजे कशा बाबतीत असं एकूण व्यक्ती म्हणून की म्हणजे काही असू शकतं ना. आता ते उठ जातात बाहेर, तर त्याच्यातही असू शकतं. नाही, माझ्या आईचं आणि आमचं म्हणजे असं म्हणणं आहे की त्यांना दुसरे काही इंटरेस्ट नाही आहे. ते घरात बसलं तर ते आजारी पडतील, त्याच्यापेक्षा ते बाहेर गेलेले बेटर आहे. असं आहे. त्यांना लोक हे त्यांचं टॉनिक आहे ते आणि असं आहे की आम्हाला वाटायचं की ते स्वतःला डिफेंड करत नाही, हे त्यांचं चुकतं आहे. आता आमच्या उशिरा का होईना माझ्या लक्षात आलं आहे की गप्पा बसण्यात
जास्त ताकद आहे. आणि त्याच्यामुळे आता त्याच्यात आपल्या वया आणि अनुभवाबरोबर आपले आई वडील आपल्यासाठी बदलत असतात. आणि मला वाटतं मी त्यांच्या करिअर ड्राफ्ट किंवा एक वडील किंवा नात्यांमध्ये किंवा एक आजोबा म्हणून मला असं वाटतं एक आदर्श वडिलांपेक्षा ते एक आदर्श आजोबा जास्त आहेत. आणि ते मला कधीच असं, आणि मी ओल्ड स्कूल ऑफ थॉट आहे. आणि माझ्या आईने मला नेहमीच सांगितलं की तुझे वडील कामासाठी आहेत, बाकी सगळं करायला मी आहे. त्याच्यामुळे आजकाल जे आई वडील एकत्र रिझल्ट घ्यायला जाणे, सायकॉलॉजी वगैरे, याचा आम्ही कधीच विचार केला नाही की आपले वडील फार कामात आहेत. ठीक आहे ना, ते कामासाठी जन्माला आले. साहेब, तुम्हाला कोणता गुण खूप आवडतो सुप्रियाताईंचा? दुसऱ्या विषयामध्ये डेफमध्ये जाणं, त्यांच्या विषयाच्या संबंधीची माहिती घेणं, नंतर भाष्य करणं. अच्छा. आणि काय आवडत नाही? आवडत काय नाही? आवडत नाही काय काय म्हणजे सकाळी सकाळी मला खेळतात कधी कधी. सकाळी 6:30-7ला माझ्या दादावर तिचं चिकचिक इतक्या लवकर का उठला. बरं, मला मगाशी खरं तर तो सुरुवातीच्या याच्यामध्ये प्रश्न विचारायचा होता. हे सुप्रिया नाव हे कुणाला सुचलं होतं? म्हणजे तुमचा चॉईस होता का काकींचा? पण तुमचा होता, पण मग एकच नाव होतं डोक्यात का 2-3 नावं, की म्हणजे प्रतिभा एकच नाव होतं? पण मग त्याला तुम्ही जे म्हटलं त्याला त्यांनी हो म्हणून टाकलं का? त्यांनी वेगळं एक आपलं नाव काहीतरी हे पण विचार करा असं? मला पण नाही माहिती बाबा. पण तुम्हाला का, म्हणजे सुप्रिया नाव तुम्हाला का ठेवायचं होतं? अच्छा. आम्ही एवढं ॲज अ फॅमिली एवढं नाही डिटेल मायक्रो. काहीतरी त्यांनी केला असेल ना विचार, पण त्यांना एकच मुलगी असणार होती. खरंच सांगते, माझी शाळा, माझं कॉलेज, काय त्यांना एवढा काही डीप इंटरेस्ट नव्हतं. मी एक शेवटची गोष्ट सांगून तुम्हाला खूप तुमचा कट्टा इंटरेस्टिंग करायचा सांगते. मी कधीच बोललेले आहे कधी, पण बाबा एक तर खरंच मोजकं कमी, म्हणजे आउट ऑफ चॉईस ते बोलतात. आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा असं कसं आपलं वायफळ, मी आणि आई कुणाबद्दल बोललं ते म्हणजे तुम्हाला विषय नाहीत का बोलायला, तर गप्प बसा, उगाच बोलत बसू नका वायफळ. त्याच्यावर नो 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 नॉट अलाउड. आणि म्हणजे ते आज नाही तर ते उठून जातात आणि पुस्तक टी व्ही काहीतरी करतात, त्यांना आवडत नाही ते. आणि एक मला अजून तो दिवस आठवतोय की म्हणजे ते टिपिकल बाबा कसे आहेत ते, ह्याची अनेक उदाहरणं आहेत त्याच्यात. की आम्ही ॲक्टिव्हिटी कुठली करायला गेलो की इज ऑलवेज गिव्ह. बाबा कशालाच नाही म्हणत, कशालाच नाही म्हणत. आणि ते ॲट अ वन लेवल खूप स्ट्रिक्ट प्रत्येक बाबतीत. म्हणजे आजही म्हणजे जुनी फॅशन मराठी कुटुंब असतं तसंच त्यांचं सगळं आजही जडणघडणी, कपड्याबद्दल, ह्याच्या सगळ्याबद्दल. म्हणजे मुलगी पण जे बोलली, अरे बापरे तू अशी बाहेर चाललीस की, तिला अरे बापरे म्हणजे आपलं काहीतरी चुकलं वाटतं. आणि वेळेवर घरी येणे, म्हणजे जे का साधारण कुठल्याही मराठी कुटुंबात नियम कायदे असतात तेच आमच्या कायदे असतात. आणि मला अजून आठवतं की मला मुलगी झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा मला दिवस गेले आणि मी बाबांना सांगायला गेले की मी प्रेग्नंट आहे, साधारणपणे आईवडिलांना किती आनंद होतो की अरे वा आपल्याला दुसरं नात. म्हणजे बापरे अजून एक मूल व्हायचं, म्हणजे त्यांना असं वाटलं की हे कशासाठी असं. किंवा त्यांना मजेतून कोणी सांगायला आलं, परवा कोणी, अहो शरदराव मी आजी होणार आहे. बाबा म्हणतात त्याला काय अक्कल लागत नाही. मला बाबा, मग मी आणि आई कव्हर करतो, अरे वा वा किती छान. म्हणजे ते अगदी इज अ कॅरेक्टर फ्रॉम अ प्ले आय थिंक. असं म्हणतात की शरद पवार जी गाठ पायाने बांधतात ती भल्या भल्यांना हातानेही सोडवता येत नाही. गेली 6 दशकं पवार कुटुंबाच्या राजकारणाचा अभ्यास सुरू आहे आणि गेली पुढची अनेक दशकं तो असाच सुरू राहील. पण आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुमच्या दोघांचं नातं उलगडण्याची संधी आम्हाला सगळ्यांना दिलीत आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल तुमच्या दोघांचे अगदी मनापासून आभार. असं तुम्हाला वाटतं?